वाचन आपण करणार आहोत. स्तोत्र 105 याचे 1 ते 20 वचन आपण ऐकणार आहोत. स्तोत्र 105. स्तोत्र संहिता 105 1 ते 20 ही वचने आपण आळीपाळीने वाचूया. इस्रायलासाठी देवाने केलेले चमत्कार. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा, राष्ट्रास त्याची कृत्य जाहीर करा. त्यांचे गुणगान करा, त्यांची स्तोत्रे गा, त्याच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करा. त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित हो. परमेश्वर व त्यांचे सामर्थ्य याचा शोध करा, त्याच्या दर्शनासाठी सदा आठवा. त्याने केलेले अद्भुत कृत्ये, त्याचे चमत्कार व त्याच्या तोंडचे निर्णय आठवा. त्याचा सेवक अब्राम याचे वंशज हो, त्याचे निवडलेले याकोबाचे वंशज हो, तुम्ही असे करा. तो परमेश्वर आमचा देव आहे, त्याची न्यायकृत्ये सर्व पृथ्वीभर आहेत. तो आपला करा म्हणजे हजारो पिढ्यांमध्ये आपले वचन सर्व काळ आठवतो. हा करार त्याने अब्रामाशी केला आणि त्याविषयी इसाहकाजवळ शपथ वाहिली. त्याने याकोबासाठी नियम, इस्रायलासाठी सर्व काळचा करार ह्या रूपाने कायम केला. तो म्हणाला, कनान देश तुझा वतन भाग म्हणून मी तुला देईन. ते राष्ट्रांतून एका राज्यातून दुसऱ्या लोकात हिंडले. त्याने कोणत्याही मनुष्याला उपद्रव करू दिला नाही. त्यांच्याकरता आजांचाही निषेध करून म्हटले की, माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्टांना उपद्रव देऊ नका. त्यांनी देशावर दुष्काळ आणला, त्यांचा अन्नाचा आधार अगदी सोडून टाकला. त्यांच्या पुढे त्याने एक मनुष्य पाठविला, योसेफ दास म्हणून विकला गेला. त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायाला इजा केली, त्याच्या गळ्यात मोठे कडे अडकवले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखिले. राजाने माणसे पाठवून त्याला सोडविले, राष्ट्रांच्या अधिपतीने त्याला मुक्त केले. आमेन. पहिले शमूएल 17वा अध्याय 32 ते 37 ही वचने. मग दावीद शौलास म्हणाला, त्या पलिष्ठ्यांमुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये, आपला दास जाऊन त्याशी लढेल. शौल दाविदास म्हणाला, ह्या पलिष्ठ्यांशी लढण्यास तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरुण आहे आणि तो बाळपणापासून कसलेला योद्धा आहे. दावीद शौलास म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेढरे राखीत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेले, तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारिले आणि कोकरास त्याच्या जबड्यातून सोडविले. मजवर त्याने झडप घातली, तेव्हा ती त्याची दाढी धरून त्याला हाणून ठार केले. आपल्या दासाने त्या सिंहास व अस्वलास मारून टाकिले. हा असून ती पलिष्ठी त्या दोहोपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनास तुच्छ लेखिले आहे. दावीद आणखी म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडविले, तोच मला ह्या पलिष्ठ्यांच्या हातून सोडवेल. तेव्हा शौल दाविदास म्हणाला, जा, परमेश्वर तुझ्या बरोबर असो. परमेश्वर करो. वाचले वचन आशीर्वादित हो. आमेन. यावेळेस शुभवर्तमानाच्या वाचनासाठी आपण सर्वजण जागेवर उभं राहू. हे हे आजच्या म्हणण्यासाठी पवित्र शास्त्रामधून घेतलेलं शुभवर्तमान संत लूककृत शुभवर्तमान त्याचा 18 अध्याय 1 ते
8 पर्यंतच्या वचनास या ठिकाणी आरंभ करूया. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. तो म्हणाला, एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानत नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन त्याला म्हणत असे की, माझी दाद घ्या, माझ्या प्रतिवाद्याचा न्याय करा. पण काही काळापर्यंत तो ते करीना. परंतु नंतर त्याने मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करील. नाही तर ती नेहमी येऊन मला अगदी रंजिसा नेईल. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाने जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्याचा तो न्याय करणार नाही का? आणि त्याचविषयी तो विलंब लावील का? मी तुम्हाला सांगतो, तो त्याचा न्याय लवकर करील. तरी मनुष्याचा पुत्र येईल, तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल का? दैवाफ हे शुभवर्तमान आपणा सर्वांसाठी आशीर्वादाचं करो. त्याच्या नावास मान, महिमा, आदर युगानयुग सदा सर्व काळ राहो. आमेन. परमेश्वराच्या प्रेमळ नावाचा धन्यवाद आणि गौरव आपण करूयात. आज अचानकरित्या परमेश्वराच्या पवित्र कृपेनं आपल्या सर्वांमध्ये मला येण्याची संधी मिळालेली आहे. परमेश्वर देव चांगला देव आहे आणि तो आपली काळजी घेणारा देव आहे. बऱ्याच वर्षानंतर म्हणजे मंडळीच्या सणानंतर मी पेत्रसांना, मोतीलाल दादा काळे, जोसफ, मॉरिस दादा यांच्याशी बोललो आणि त्यांना सांगितलं की बाबा मला मंडळीतल्या सर्वांची आठवण येते. तेव्हा मी या रविवारी चर्चमध्ये येणार आहे. त्यांनाही थोडंसं विशेष वाटलं की पहिल्या रविवारी वगैरे पलक साहेब जर आले तर बरं होईल, सगळेच भेटतील. मी म्हटलं काही हरकत नाही, हा रविवार माझा मोकळा आहे आणि या रविवारी मी येणार आहे. देवाच्या लोकांनो, परमेश्वराची प्रीती तुम्हाला आणि मला सावरून धरते आणि तीच प्रीती परमेश्वर दैव बापाने आपल्यामध्ये ठेवलेली आहे. कारण परमेश्वर दैव त्याच्या लेकरांची काळजी घेतो आणि त्याच्या लेकरांना नित्य तो सांभाळतो. रोज आणि रोज परमेश्वर देव त्याच्या लेकराचं संरक्षण करतो. दिवस वाईट आणि कठीण आहेत देवाच्या लोकांनो, आणि या वाईट आणि कठीण दिवसामध्ये देवाच्या बरोबर राहणं अत्यंत गरजेचं आहे. आपण देवाच्या बरोबर राहत असताना परमेश्वर देव कधीच आपल्याला सोडणार नाही आणि तो कधीच आपला त्याग करणार नाही. नवीन नवीन गोष्टी आपल्या कानावर येतात आणि त्या ऐकल्यावर आपल्या कानावर त्या गोष्टी येताच आपला जीव कासावीस होऊन जातो. कधी न ऐकल्या अशा गोष्टी आपल्या कानावर येतात. विश्वास केला नाही अशा घटना आपल्या जीवनामध्ये घडतात. कधी स्वप्नातही आपण त्याची कल्पना केली नाही असे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात आणि मग मात्र आपण निराश आणि खिन्न होऊन जातो. देवाच्या लोकांनो, मानवी स्वभाव आहे खचणं, थकणं, निराश होणं. हे सर्व विचार आपल्या मनामध्ये येत असतानाच आपण परमेश्वराचं पवित्र वचन काय सांगतं त्याकडे लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रभूच्या सानिध्यात राहताना देवाच्या लोकांनो, त्याला वेळ, टाईम आणि प्रसंग हा एखादा फिक्स करून ठेवणं गरजेचं नाही. परमेश्वर देव कधी आपल्याला आशीर्वाद देईल, कधी आपल्यासाठी त्याचा अभिषेक उतरून येईल, कधी परमेश्वर देव आपल्या नावाने हाक मारील हे कोणालाही ठाऊक नाही. म्हणून संत पौल म्हणतो, सुवेळी अवेळी देवाच्या
सुवार्तेसाठी तयार राहा, प्रभूच्या वचनासाठी सिद्ध असा, सदैव जागृत राहा आणि प्रार्थनेमध्ये खंड पडू देऊ नका. आपलं जीवन प्रार्थनामय जीवन असावं, कारण प्रार्थनेशिवाय आपल्याला कोणीही या जगामध्ये वाचू शकत नाही. मी रात्री नगरमध्ये होतो, 2 वाजेपर्यंत भजनं चालू होते आणि 2 नंतर मी झोपलोच नाही. 5:30 वाजता मुलीकडे आंघोळ केली आणि असाच गाडीवर बसलो. सकाळी 8:30 वाजता पुण्यामध्ये होतो. देवाचं पवित्र वचन तुम्हाला आणि मला जेव्हा कळतं तेव्हा आपल्याला जग आणि जगातल्या गोष्टी शून्य वाटतात. देवाच्या लोकांनो, देवाशी आपलं नातेसंबंध जेव्हा परिपूर्ण होतो, जेव्हा आपण देवामध्ये मुलावले जातो, तेव्हा आपला जीव, आपलं अंतकरण, आपलं मन, आपली बुद्धी आपल्याला चैन बसू देत नाही. कारण आपल्याला कळालं आहे की सत्य काय आहे. आपल्याला बंधनातून त्या प्रभूने वेगळं केलेलं आहे. आज 2 शास्त्र पाहक तुमच्या समोर ठेवलेले आहेत. पुष्कळ वेळेला आपण या संपूर्ण शास्त्र भागावर मनन केलेलं आहे, संदेश ऐकलेले आहेत, देवाचं वचन आपल्या कानापर्यंत गेलेलं आहे. परंतु आज यातून काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, त्याकडं बारकाईने आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. 1 शमूएलाच्या 17 अध्याय 32 नंबरच्या वचनामध्ये देवाचं पवित्र वचन आपल्याला काय सांगतं याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. लुकृष वर्तमानाचा 18 अध्याय 1 वचनापासून देवाचं वचन आपल्याला काय सांगतं याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आपण किती आहोत देवाच्या लोकांनो याला मोजणं डोक्यातून काढून टाका. आज खूप कमी लोक आहेत हे आपण ठरवू नका. आपण हे ठरवा की आज माझा देव मला आशीर्वाद देणार आहे. कोण आले ते त्याचा विचार करू नका, कोण आले नाही त्याचा विचार करू नका. विचार याचा करा की ही वेळ माझ्या आशीर्वादाची वेळ आहे. ही वेळ माझ्या प्रभूबरोबर बोलण्याची वेळ आहे. ही वेळ माझं जीवन बदली करण्याची वेळ आहे. ही वेळ माझ्या जीवनातील संकट, दुःख, यातना आणि पीडा निघून जाण्याची वेळ आहे. कारण आपण आशीर्वादित आहोत, आपण देवाच्या पवित्र सानिध्यामध्ये आहोत. रात्री 2 वाजता माझ्याबरोबर एक वयस्कर अंकल बोलत होते भजन आटपल्यावर, आणि त्यांनी मला सहज विचारलं, पालक साहेब एवढ्या रात्री तुम्ही गाडीवर पुण्याला निघालात का? मी म्हटलं आत्ता नाही निघणार, कारण पावसाचं वातावरण आहे, पण मात्र सकाळी मला 9 वाजेपर्यंत ख्रिस्त विश्वमंडळीमध्ये पोहोचावं लागणार आहे. सकाळी मात्र मी पुण्यात असणार आहे. आता निघतो की नाही हे सांगत नाही. ते माझ्याकडे पाहत राहिले आणि त्यांनी मला विचारलं, पालक साहेब एखादी बस ST वगैरे धरून जा किंवा दुसऱ्या गाडीने जा, मोटरसायकलवरती जाऊ नका. त्यांना एकच प्रश्न मी विचारला. रात्रीचे 2 वाजलेले आहेत योसेफ दादा, अण्णा, रात्रीचे 2 वाजलेले आहेत. अनुभवी देवाच्या सेवकाला भजनाच्या द्वारे ते सेवा करतात. जवळजवळ 70 पेक्षा जास्त वय त्यांचं आहे. खूप फेमस व्यक्तिमत्व आहे. झुंज कृष्णाशी गाणारा किरण पण रात्री माझ्या बरोबरच होता. एकच प्रश्न मी त्यांना विचारला, आता टाइम काय झाला? त्याने सांगितलं रात्रीचे 2 वाजलेले आहेत.
त्यांना म्हटलं, अंकल हा विचार केला का, 2 आपल्या जीवनात वाचलेले आहेत, लाखो लोक या जगातून निघून गेले आहेत, आपण जिवंत आहोत, ही फक्त आणि फक्त प्रभू येशूची कृपा आहे, त्याची दया आहे. आणि जर त्याची दया आपल्यावर आहे तर आपलं काम आहे त्याच्या राज्याची घोषणा करणं. आपण का भस्म झालो नाहीत, आपण का या जगातून निघून गेलो नाहीत. 34 वर्षाच्या पालखी सेवेमध्ये मी पोटातील 7-8 महिन्याच्या बाळाच्या, म्हणजे पूर्ण वाढ न झालेल्या बाळाची मयत केलेली आहे. त्यानंतर 105 वर्ष वयाच्या माणसाची मयत केलेली आहे, 100% वेड्याची मयत केलेली आहे आणि 100% विद्वानाची मयत केलेली आहे. प्रत्येकाच्या वयामध्ये अंतर आहे देवाच्या लोकांनो. एक 6 महिन्याचं बाळ आहे, एक 4 महिन्याचं बाळ आहे, एक 105 वर्षाचा म्हातारा वृद्ध आहे, एक 15 वर्षाचा तरुण आहे, एक 18 वर्षाची तरुणी आहे, एक 25 वर्षाची आहे, एक तर नुकतंच लग्न परवा लावलं आणि नवरी घरी गेली आणि पुन्हा ती घराकडे येताना पाहती तर आपल्या नवऱ्याची पेटी दारात उभी आहे. मृत्यू वेळ बघत नाही, मृत्यू वय बघत नाही, मृत्यू ज्ञान बघत नाही, मृत्यू विद्वत्ता बघत नाही, मृत्यू शहाणपण बघत नाही, मृत्यू अक्कल बघत नाही, मृत्यू पैसा बघत नाही, मृत्यू आपलं सौंदर्य बघत नाही. कारण ज्याची भीती आहे देवाच्या लोकांनो तो येतोच. ज्याची भीती आहे तो येणार आहे, पण जेव्हा तो येणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला आणि मला ठाऊक आहे की मृत्यू आल्याच्या नंतर आपण तो मृत्यू आपल्याला कोठे घेऊन जाणार आहे. ख्रिस्ती लोक जगामध्ये अशा आहेत की ज्यांना माहिती आहे मरणाच्या नंतर या जगातलं आमचं अस्तित्व जरी संपलं तरी आम्ही मेल्याच्या 1 मिनिटाच्या अगोदर स्वर्गाच्या देवाच्या बरोबर असणार आहोत. त्याच्या जवळ आपण असणार आहोत, त्याच्या सानिध्यात आपण असणार आहोत. शौल राजा आहे देवाच्या लोकांनो आणि शौलाच्या समोर मोठं संकट येऊन उभा राहिलेला आहे. इस्रायलाचा राजा आहे तो, परमेश्वराने निवडलेला आहे, परमेश्वर देवाचा अभिषिक्त तो आहे. देवानं त्याला या संपूर्ण इस्रायल लोकांमधून अभिषेक केलेला आहे. माझ्या प्रजेसाठी, माझ्या लोकांसाठी, इस्रायल लोकांसाठी त्याला राजा नेमलेला आहे. त्याच्या समोर मोठं संकट आलेलं आहे. संकट झुंडीने आलेलं नाही. शौलावर आलेलं संकट आणि इस्रायलवर आलेलं संकट हे झुंडीने आलेलं नाही. वेसल अंकल, गर्दी करून आलेलं नाही. संकट एकटाच मनुष्य घेऊन आलेला आहे आणि तो आहे गल्ल्यात. एकट्या माणसाला पाहून संपूर्ण शौलाचं सैन्य लपून बसत आहे. सैरावैरा पळत आहे, दानादान होत आहे. एका व्यक्तीने संपूर्ण इस्रायलाच्या सैन्याला त्या ठिकाणी बेघर केलेला आहे. देवाच्या लोकांनो त्यांच्या जीवात जीव राहत नाही. जेव्हा तो बेसुंती, जेव्हा तो पलिष्टी गल्ल्यात येऊन गर्जना करतो, तो आल्याबरोबर आणि त्याचा आवाज लोकांच्या कानावर पडल्याबरोबर लोक एकच काम करतात, आपला जीव घेऊन आपापल्या डेऱ्यात जाऊन लपतात. एक व्यक्ती ज्याने जिना हैराण केलेला आहे, एक संकट ज्याने आपल्याला लपण्याची जागा ठेवली नाही. कित्येक वेळेला आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात की आपण त्या संकटाला घाबरतो, थरथर कापतो. प्रभूजी माझ्या घरासमोर नको, प्रभू माझ्या दारात नको, प्रभू माझ्या जवळ नको.
मागच्या वेळेला बोलताना मी सहज मला सुचलं आणि मी मंडळीच्या समोर मांडलं. कित्येक लोक या जगामध्ये असे आहेत, आई वडील आणि मुलं, तरुण मुलं देखील, त्या प्रत्येकाला वाटतं आम्हाला IPS झालं पाहिजे, IAS झालं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं, आईवडिलांना सगळ्यांना वाटतं आमच्या मुलाने असं एवढ्या मोठ्या पदावर गेलं पाहिजे. आपल्या शेजाराहून आपण रस्त्याच्या कडेला कुठेतरी उभा आहोत आणि ज्या वेळेला एखादी एक्झिक्युटिव्ह VIP, IPS किंवा IAS यांची गाडी जेव्हा आपल्या समोरून जाते त्यावेळेला रस्त्यावरची गर्दी हटवली जाते. Z+ ज्याला म्हणतो. आणि जेव्हा त्या लाल दिव्याच्या गाडीत सायरन वाजत एखादी IPS अधिकारी मुलगी किंवा एखादा मुलगा जातो तेव्हा रस्त्याच्या कडेला उभा राहून ते आईवडील मनात हाच विचार करतात की दे बापा, माझा मुलगा किंवा माझी मुलगी अशा गाडीत जर गेली तर किती बरं होईल. प्रत्येकाला वाटतं तो दरारा, तो ताफा, ते पोझिशन एक वेगळं आहे, ते स्टेटस एक वेगळं आहे. एक राष्ट्रपती किंवा एक IPS, एक IAS अधिकारी जेव्हा येतो देवाच्या लोकांना, त्याच्या अगोदर त्याच्या समोर पोलीस गार्ड, प्रोटेक्शन पळत चालतात, रस्त्यावरच्या लोकांना बाजूला करतात. सरका एक अधिकारी आला आहे आणि तो अधिकारी ज्या गाडीतून खाली उतरतो त्या गाडीवर सायरन असतो आणि त्या गाडीचा आवाज येतो. किती लोकांनी ऐकलाय बघा बरं, वरती बोट करा. कलेक्टर, कमिशनर, IPSची गाडीचं सायरन किती जणांनी ऐकलाय? किती लोकांना वाटतं की त्या गाडीचा आवाज माझ्या दारापुढे यायला पाहिजे? किती लोकांना वाटतं सांगा बरं? सगळ्यांनाच वाटतं की नाही? 2च गाड्या सायरन देत या जगामध्ये चालतात. 2 गाड्या जगामध्ये सायरन देत चालतात. त्यातील एक गाडी जी मी तुम्हाला सांगितली ती माझ्या दारात असावी, माझ्या पोराला असावी, माझ्या बायकोला असावी, माझ्या मुलीला असावी, माझ्या नातवंडाला असावी असं प्रत्येकाला वाटतं. आणि दुसरी गाडी सायरन देत आली रे आली का आपण सांगतो अरे बापरे, माझ्या दारासमोर नको, माझ्या गल्लीतही नको. आणि जेव्हा ती गाडी सायरन जोरजोरात देते तेव्हा आपल्या हृदयाचे ठोके वाढत चालतात, BP वाढायला सुरुवात होते. ती कोणती गाडी आहे माहिती आहे तुम्हाला? कोणती गाडी आहे? अहो, दोन्ही गाड्यावर सायरन आहे, मग दोन्ही घरात का नको? शैतान लबाडाचा बाप आहे देवाच्या लोकांनो. जी पहिली गाडी सांगितली तिचा सायरन आपल्या दारात जरी असला तरी लक्षात ठेवा, त्या गाडीत बसून जाणारा एक दिवस नरकात जाईल जर तो पाप करील तर. आणि ज्याची ओळख देवाबरोबर आहे त्याच्या दारात दुसरी गाडी सायरन देत आली, आनंद करा, कारण तो व्यक्ती स्वर्गाच्या राज्यात जाणार आहे. प्रभूवर विश्वास ठेवणारा स्वर्गाच्या राज्यात जाणार आहे. शौलाने आवाज ऐकता तो थरथर कापत आहे. संपूर्ण सैन्य घाबरून गेलेला आहे, बेचैन झालेला आहे, निराश झालेला आहे. आणि अशा अवस्थेमध्येच एक सुकुमार तरुण, देवाने अभिषेक केलेला, हातात भाकरीचं गाठोडं घेऊन त्या प्रजेच्या जवळ जातो. तो आवाज ऐकतो. सर्व सैन्य लपून बसलाय, बलाढ्य पुरुष वाकलेले आहेत, शक्तिशाली लोक थरथर कापत आहेत. ज्यांचा आपल्या धनुष्यावर भरोसा आहे ते लपलेले आहेत, ज्यांचा आपल्या शक्तीवर भरोसा आहे ते लपून बसलेले आहेत, ज्यांच्या अंगात ताकद आहे ते पळून गेले आहेत. पण एक सुकुमार भाकर घेऊन आलेला तो त्यांना विचारतो, का लपलात?
सैन्यांनो, का लपलात? आणि हा कोण मनुष्य आहे ज्याला पाहून तुम्ही घाबरतात? देवाच्या लोकांनो, जेव्हा तुम्ही देवाच्या सानिध्यात राहाल तेव्हा परमेश्वर देव तुमच्या बरोबर असेल, तुमच्या बरोबर असेल. त्याने सांगितलं तो गत येतला गल्ल्यात आहे आणि तो सांगत आहे की तुमच्यापैकी कोणतरी एक जण या आणि माझ्याबरोबर युद्ध करा. ज्याची सरशी होईल त्याला विजय प्राप्त होईल. कोण आहे हा? सेनेतील लोक सांगत आहेत हा गत येतला गल्ल्यात आहे. पण जेव्हा दाविदाने हे शब्द ऐकले तेव्हा दावीद त्या लोकांना म्हणाला, काय म्हणाला? हा तर बेसुंठी आहे, हा शक्तिशाली नाही, हा बेसुंठी आहे. देवाच्या लोकांना आपल्या विरोध करणाऱ्या बरोबर कितीही ताकद असू द्या, कितीही पावर असू द्या, कितीही त्याच्याकडे ज्ञान विद्वत्ता असू द्या, कितीही त्याच्याकडे पैसा आणि धन संपत्ती असू द्या, लक्षात ठेवा ते सर्वच्या सर्व देवाला न ओळखणारे आहेत. आपण तर देवाला ओळखणारे आहोत. जगाबरोबर आपली तुलना करू नका. जगात जे आहे देवाच्या लोकांनो त्यापेक्षा तुम्हामध्ये जो आहे तो सर्व श्रेष्ठ आहे आणि आपल्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा आहे. दाविदाच्या समोर पलिस्ती आहे. पलिस्तीची क्वालिटी एका मिनिटात दाविदाने सांगितली. हा बेसुंठी आहे, याची आणि जिवंत देवाची ओळख नाही. हा फक्त ओरडणारा आणि गरजणारा आहे. हा आपलं काही करू शकत नाही. दावीद सैनिकांना हिम्मत देतो, अरे हा बेसुंठी आहे. पण सैनिक मात्र लपून बसलेत आणि भाऊ जेव्हा त्याच्या जवळ आले तेव्हा भाऊ त्याला म्हणाले, आम्हाला माहिती आहे की तू उद्दाम स्वभावाचा आहेस, मुद्दाम तू लढाई पाहायला आलेला आहेस. जा आपल्या बापाच्या घरी जा, आपली शरीर मेंढरा आहे ती राखण कर. तू कोण आहेस? आम्ही तर युद्ध करणारे सैनिक आहोत. तू फक्त मेंढरा बोलणार आहेस, तू फक्त बकऱ्या पाहणार आहेस. आपल्या बापाच्या घरी जा, आपल्या बापाच्या घरी जा. तो त्या डेऱ्यातून निघाला, दुसऱ्या डेऱ्यात गेला, दुसऱ्या डेऱ्यातून निघाला, तिसऱ्या डेऱ्यात गेला. पण डेऱ्यात ज्या सैनिकाने हे ऐकलं तो सैनिक जाऊन शाऊलाच्या कानाला लागले आणि शाऊलाला सांगितलं, एक मुलगा तरुण आहे, तो इथे आलेला आहे आणि तो त्या गल्ल्याथाबद्दल चौकशी करत आहे. दाविदाला उचललं आणि शाऊलाच्या समोर घेऊन गेले. इस्रायलचा राजा आहे देवाच्या लोकांना. राजा धीर देणारा असावा, राजा पळणारा नसावा. राजा पळणारा नसावा, धीर देणारा असावा, हिम्मत धरणारा असावा. घरातील कर्ता पुरुष देवाच्या लोकांना खिन्न आणि निराश झालेला नसावा, तो हिम्मत धरणारा असावा. ज्या ख्रिस्ती कुटुंब आहे, विश्वासणारा कुटुंब आहे, त्या कुटुंबातला व्यक्ती जो कर्ता आहे तो हिम्मत देणारा असावा. आणि विश्वासणारी स्त्री आपल्या पतीच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हे सांगणारी असावी की घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे आणि आपल्या दोघांच्या बरोबर आपला देव आहे. पती जर थकला खचला, तो जर म्हटला की आता काय करावं, बायको म्हणते हा ना खरंच काय करावं, तुमचा कोणताच नातेवाईक आपल्या बरोबर नाही, हे आणखी तेल ओतून देते. पती जर खचला तर पत्नीने त्याच्या खांद्यावर हात ठेवावा, त्याचा हात आपल्या हातात घ्यावा आणि त्याला सांगावं, मी तुमच्या बरोबर आहे,
आणि आपल्या दोघांच्या बरोबर आपला निर्माण करता देव आपल्या बरोबर आहे. दावीद राजा म्हणतो, परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मनुष्य माझं, जोरात थोडं, मनुष्य माझं. मग इथून पुढे थकू नका. आपल्या पतीला, आपल्या पत्नीला सांगा, माझा देव आपल्या बरोबर आहे. राजा लपून बसलाय राजमहालामध्ये, राजाचं सैन्य छावणीत लपून बसलंय आणि एक तरुण रस्त्यावर हिंडतोय, मोकळा ढाकळा फिरतोय, कारण त्याला माहिती आहे समोर जो आहे तो बेसुंती आहे, त्याच्याबरोबर देव नाही, माझ्याबरोबर देव आहे, म्हणून मी आजाद आहे. ज्याच्या बरोबर देव आहे देवाच्या लोकांनो, ते आजाद आहेत, ते गुलाम नाहीत, कारण त्याने तुम्हाला गुलामाचा नव्हे तर तुम्हाला स्वतःचे वंश होण्याचा अधिकार दिलेला आहे. त्या दुष्टाच्या जुआखाली पुन्हा सापडू नका, देवाचं वचन सांगतं. बऱ्याच वेळेला बरेच कुटुंब आम्हाला सांगतात, पळकसाहेब घरात खूप चांगलं होतं, खूप व्यवस्थित होतं, आता घरात पैसा पुरत नाही, आता घरामध्ये शांती राहिली नाही, आता घरामध्ये आरोग्य राहिलं नाही, आता कुटुंबामध्ये विचार राहिला नाही, आता कुटुंबामध्ये कौटुंबिक प्रार्थना होत नाही, लेकरं सुना नातवंड ऐकत नाहीत, शैतान आमच्या घरात शिरला. सगळेच जण म्हणतात शैतान आमच्या घरात शिरला. कधी विचार केला का देवाच्या लोकांनो, आपल्या घरातली शांती कोणामुळे गेली आहे? आपल्या घरातली बरकत कोणामुळे गेली आहे? आपल्या कष्टाचा पैसा का पुरत नाही? कारण आपला पैसा देवाच्या मंदिरात दशांश म्हणून जातच नाही. म्हणून तो प्रभू सांगतो, मी त्यावर फुंकर घालील आणि तो उधळून लावील. आता कोण सोडविल सांगा? प्रभू स्वतः म्हणतो, मी फुंकर घालील. शैतानाने फुंकर घातली नाही, त्याने फक्त आपलं मन भरवलं, त्याने फक्त आपल्या मनात टाकलं, अरे देवाच्या मंदिरात दशांश देऊ नको. शैतानाला माहिती आहे, कारण शैतान एवढा धूर्त आहे देवाच्या लोकांनो. लोक ठेच लागली तरी म्हणतात शैतानामुळे ठेच लागली. एवढा सोपा आहे का तो? घरात कप बशी जरी फुटली तरी बाई म्हणते काहीतरी शैतानी अडखळण झालं, बशी फुटली. भाकरी करताना तव्याचा चटका जरी बसला तरी म्हणते काहीतरी शैतानी अडखळण झालं. शैतान तव्यावर चटका देणारा नाही, शैतान ठेच लावणारा नाही, शैतान भांडे पाडणारा नाही. शैतान कोण आहे देवाच्या लोकांनो? तो किंचितसा देवापेक्षा कमी आहे. त्याला साधं समजू नका. नवीन फॅड आलंय लोकांचं, कुणी उठतोय सुटतोय, आपला जोरात पाया पडतोय, सांगतोय शैतानाला मी पायाखाली तुडवतो. अरे बायको ऐका ना, लेकरं ऐका नात. शैतान दाबला म्हणे मी पायाखाली. शैतान तुमच्या पायाखाली यायला सोपा नाही देवाच्या लोकांनो, कारण देवाचं पवित्र वचन सांगतं, देवाची बाग येदेन यात तू होतास. जगातला एकच व्यक्ती आहे ज्याच्याकडे कंप्लेट 100% ग्रीन कार्ड आणि विजा फिक्स आहे. कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? तो आहे शैतान. तो स्वर्गात जाऊ शकतो, खाली येऊ शकतो, पुन्हा स्वर्गात जाऊ शकतो, पण मात्र एकदा स्वर्गात गेलेला मनुष्य खाली येऊ शकत नाही, कारण त्याला ग्रीन कार्ड कायमस्वरूपी आहे. वरचा खाली येत नाही, खालच्याने वर जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण शैतान असा आहे की तो स्वर्गात जातो, पुन्हा खाली येतो. देवाच्या लोकांनो, घरात शैतान तेव्हा शिरतो जेव्हा देव आपल्या घरात नसतो. एदेन बागेत देव नाही हवेच्या बरोबर. उत्पत्तीचा पहिला अध्याय काळजीपूर्वक वाचा. एदेन बागेमध्ये शैतान जेव्हा हवेच्या जवळ आला तेव्हा देव बरोबर नाही, पतीही बरोबर नाही, तेव्हा शैतान तिच्या जवळ आला.
मत्तईचा 4 अध्याय पहिल्या वचनापासून काळजीपूर्वक वाचा. येशूची परीक्षा होण्यासाठी येशूच्या बरोबर देव नाही, देवदूत नाही, तेव्हा शैतान येशूच्या जवळ आला. हनन्या आणि सफीरा जेव्हा आपल्या घरात प्रॉपर्टी विकून पैसे मोजतात, तेव्हा त्यांच्याबरोबर पेत्र देवाचा सेवक नाही, पवित्र आत्मा नाही, येशू बरोबर नाही, तेव्हा शैतान त्यांच्यात आला. जेव्हा देव नसतो देवाच्या लोकांनो, तेव्हा शैतान येतो. आपल्या घराला देवानं त्याच्या आत्म्याचं कुंपण घातलंय. ते कुंपण राखण्याची जबाबदारी आपली आहे. जेथे येशू आहे तेथे शांती आहे. जेथे येशू आहे तेथे आरोग्य आहे. जेथे येशू आहे देवाच्या लोकांनो, तिथे बरकत आहे. जेथे येशू आहे देवाच्या लोकांनो, तिथे ज्ञान आणि विद्वत्ता आहे. मार्था येशूला रडून रडून म्हणते. काय म्हणते मार्था रडून रडून प्रभू येशूला? हे प्रभू येशू, तू जर येथे असता तर माझा भाऊ लाजर. येशू तू नाही म्हणून मृत्यू आहे. लक्षात घ्या देवाच्या लोकांनो, जर देव देण्यात असता तर हवेला पाप करण्याची संधी मिळाली नसती. जर देव येशूच्या बरोबर असता तर शैतान त्याला डोंगरावर घेऊन गेला नसता. परीक्षेत सक्सेस झाला आणि देवदूत येऊन त्याची सेवा करायला लागले. शौलाच्या समोर दावीद जाऊन उभा राहिला. दाविदाने त्याला विचारलं, तू कोण आहेस? काय आहेस? कुठून आलास? काय करतोस? दावीद शौलाला म्हणाला. बघा आता दावीद शौलाला काय म्हटलं, वाचा बरं. 32 नंबरचं जम पटकन कोणाकडे आहे? 17-32 पटकन. हां मिळालं. थोडं जोरात पालकीन बाई. मग दावीद शौलाला म्हणाला, त्या बलिष्ठांमुळे कोणाही माणसाचे मन खचू नये. आपला दास जाऊन त्याच्याशी लढेल. जबाबदारी कोणाची आहे? मन खचू नये म्हणण्याची कोणाची जबाबदारी आहे ही? राईट. टाळ्या वाजूया लेकरासाठी आपण सर्वजण. कोणाची जबाबदारी आहे? राजाची जबाबदारी आहे. प्रजेला सांगायची मन खचू देऊ नका. पण मात्र जोसेफ पालक साहेब, दावीद सुकुमार त्यांना सांगत आहे, महाराज तुमचं मन खचू देऊ नका. तुमच्या प्रजेचं मन खचू देऊ नका. तुमच्या सैनिकांचं मन खचू देऊ नका. मी जाऊन लढेल. काय म्हटलंय दाविदाने? परत एकदा पलकीनबाई, काय म्हटलं दाविदाने? आपला दास त्याच्याशी जाऊन लढेल. लढण्यासाठी मी आहे, तुम्ही लपण्यासाठी आहात. देवाच्या लोकांनो, दावीद काय म्हणतो? मी लढण्यासाठी आहे. आणि सारे सैनिक कशासाठी आहेत? लपून बसण्यासाठी. राजा, हे शौला, तू लपून बसण्यासाठी आहेस, पण मी मात्र लढण्यासाठी आहे. शौल त्याला म्हणाला, तू कोण आहेस? कुठून आलास आणि काय करतोस? त्याने सांगितलं, मी आपल्या बापाची शरडमेंढ राखत असता एकदा, ऐका लक्षपूर्वक, मी आपल्या बापाची शरडमेंढ कळप राखत असता एकदा सिंहाने व एकदा अस्वलाने माझ्या कळपावर झडप घातली. सिंहाने झडप घातली माझ्या कळपावर आणि त्याने काय उचलून चालवलं होतं? कोकरू. माझं मेंढरू घेऊन चालला होता सिंह. दावीद म्हणतो, माझं मेंढरू घेऊन सिंह चालला होता. सिंह गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे शैतान आहे देवाच्या लोकांनो. आज शैतान मेंढर घेऊन जात आहे. विश्वासाने मंडळीतून वेगळे करत आहे. आमच्या चर्चला या, खूप आशीर्वादित व्हाल. या चर्चमध्ये काय डोक्यावर पाळक चालतोय का?
आमच्याकडे या, तुम्हाला पवित्र आत्मा भेटल. योएल 2:28 त्यांनी वाचलाच नाही. संपूर्ण मनुष्य मात्रावर मी माझ्या आत्म्याचा वर्ष, संपूर्ण मनुष्य मात्रावर. आणखी थोडं शांत राहा, सगळेच आत्म्याने भरलेले तुम्हाला दिसतील. पण खरे कोणते आणि खोटे कोणते हे ओळखणं खूप गरजेचं आहे. मेंढर फोडत आहेत, यहोवा विटनेसवाले आहेत, हाकलून द्या दारातून, तरी परत 2 दिवसांनी हजर. येरुशलेम मातेवाले त्यांना काठ्याने मारा, तरी दारात हजर. वनली जीससवाले किती लांब हाकलून द्या, तरी ते हजर. एक जण मलाच येऊन म्हटला, एक जण मलाच येऊन म्हटला, मी आपला गाडी लावून उभा राहिलो होतो विनयाटेटच्या बाजूला. एक तरुण पोरगी आणि पोरगा माझ्याकडे आला. माझा अवतार बघितला, सफारी वगैरे, डोळ्याला रेबांचा गॉगल, गाडीवर बसलेलो. त्यांना काय माहिती हा पालक आहे का कोणी. माझ्याकडेच आले आणि मलाच सांगितलं अण्णा त्यांनी, दादा तुमच्याशी 2 शब्द बोलू का. म्हटलं बोला. येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो. मी म्हटलं थँक्यू. तुम्ही येशूचा स्वीकार करा. मला म्हटलं, मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. असं माझ्यावर येशू प्रेम करतो हे 100% सत्य आहे. येशूचा स्वीकार करा मी अगोदर 34 वर्ष केलेला आहे. या चर्चला या, इथे खूप आत्म्याने लोक भरतात, हे होतं ते होतं. मी म्हटलं एक काम कर, त्या पास्टरच्या जवळ तुला 2-3 महिने तर काही येऊ देणार नाही ज्याचा प्रचार तू करतोय. ज्या पास्टरचा प्रचार तू करतोय चर्चचा, आमच्या चर्चला या, आमच्या चर्चला या. एक 2-3 महिने ते पालक साहेब काही तुला भेटणार नाहीत. माझ्या अंदाजाने 3 महिने भेटणार नाहीत. तुझ्या अंदाजाने मला सांग का, तू ज्या चर्चला जातो ते पास्टर तुला हातात हात देऊन किती वर्ष झाले. तर म्हटलं आमचे पास्टर खाली हातात हात द्यायला येतच नाहीत. त्या पास्टरांच्या घरी तू कधी गेला का. म्हणे कधीच गेलो नाही. आमचे जे मोठे लीडर आहेत ते गेले नाहीत. बघा, कधी तुमच्या सुखादुखीला ते पालक साहेब घरी आलेत का. म्हणे कधीच आले नाहीत. तुम्ही आजारी असताना की तुमचं नाव घेऊन प्रार्थना केली का. म्हणे कधीच नाही केली. मग जो पालक तुमचं नाव घेत नाही, जो पालक तुमच्या हातात हात देत नाही, जो पालक तुमच्या सुखादुःखीला येत नाही, त्या मंडळीचे तुम्ही सभासद आहात असं लोकांना जाहीर सांगता. मग हा मेंढपाळ आहे तरी कसा. आणि आम्ही कोणाच्या घरी नाही गेलो रे, नाही गेलो का. कार्यक्रमच. आम्ही सोपे पालक आहेत, आमची फीच नाही. एका पालकाची जवळ बसून जेवण करायची 1 लाख रुपये फी आहे. 1 लाख. डोक्यावर हात ठेवायचे 50,000. एक जण जाऊन आला पंजाबवरून, डोक्यावर हात ठेवून 8 दिवस आंघोळच केली नाही. माझ्याकडे आला. मी म्हटलं काय भानगडे, चेहरा बिरा एकदम असा आहे. पालक साहेब मी पंजाबला गेलो होतो. म्हटलं तिथे काय पाण्याची अडचण होती का. 8 दिवस झाले म्हणे मी आंघोळ नाही केली. अरे तुला घरात बरं घेतलं बायकोने, लेकरांनी 8 दिवस आंघोळ नाही केली तर. नाही त्यांनी पण आनंदाने मला घरात घेतलं. म्हटलं काय कारण काय. मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय, आंघोळ न करायला. ज्याचं ऑपरेशन झालं त्याला 15 दिवस चष्मा काढूच तर ऑपरेशन होईल, म्हणजे तो काळ संपेपर्यंत आंघोळ करू देत नाहीत. काय झालंय, लेन्स टाकला का काय एखादा. नाही म्हणे. पालक साहेब तुम्हाला कसं काही समजाना बाजू, मी पंजाबला जाऊन आलो तरी. म्हटलं त्यात विशेष काय. पंजाबला जाऊन आला मी, विशेष काय. लोक अमेरिकेला जाऊन येतात, त्याचं विशेष नाही. तू पंजाबला जाऊन आला, काय विशेष काय. आणि त्यातल्या त्यात विशेष वाटण्यासारखं काय. 8 दिवस तू आंघोळ केली नाही ना, तुझ्या गळ्यात पडावं ना, तुझ्या गालाचा एखादा पप्पी घ्यावी. काय 8 दिवस झाले तू आंघोळच केली नाही, तोंडाने सांगतोय. काय झालं. अहो पालक साहेब म्हटलं काय. 1 लाख रुपये दिले म्हणे त्या पास्टरला, आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून माझ्यासाठी प्रार्थना केली. माझ्या डोक्यावरचा अभिषेक जाऊ नये म्हणून मी 8 दिवस आंघोळ नाही केली. काय येडे, किती वेडे आहेत, किती वेडे लोक आहेत.
आणि आपण सांगतो विश्वासणाऱ्याचं परिवर्तन झालं, विश्वासणाऱ्याला सत्य समजलं. नाही समजलं सत्य. येशू कोणामुळे येईना? येशू फक्त आणि फक्त विश्वासणाऱ्या लोकांमुळे येईना. कारण त्यांच्या मनात ते लय मोठं चर्च मी तिकडे, तो लय चांगला पालक तिकडे, तो लय ब्रदर पॉवरफुल. पालकाच्या कॅटेगऱ्या केल्यात. गोरे पालक आला का बाकीचे पालक शांत बसतात, गोरे पालक पॉवरफुल आहे. आणि मी गेलो का सगळे सुरू होतात. मी म्हटलं अरे काय भानगड आहे, मी गेलो का तुम्ही सगळे शांत बसता. पलक साहेब तुम्हीच उपदेश करा, पलक साहेब तुम्हीच आशीर्वाद द्या, पलक साहेब तुम्हीच संदेश सांगा. नाही मग तुमच्यामध्ये पॉवर आहे. देवाच्या लोकांनो, देवाच्या सेवकाची तुलना करू नका. जो तुमचा देव तो आमचा देव आहे. जो तुम्हाला अभिषेक देतो तो आम्हाला अभिषेक देतो. जो तुम्हाला आशीर्वादित करतो तो आम्हालाही आशीर्वादित करतो. दाविदाचं काम दाविदाने केलं आणि सांगितलं माझ्या कळपातील मेंढरू घेऊन चाललं होतं अस्वल, सिंह घेऊन चालला होता. मी एक काम केलं. काय काम केलं? सिंहाच्या जवळ गेलो आणि त्याची आयाळ दाढी. जरा विचार करा बरं 2 मिनिटं. सिंह समोर आहे ना, आपण त्याच्या समोर आहोत. विचार करा बरं. राणीच्या बागेत सगळ्यांनी पाहिलेत, ते जड झालेत, ते उठत नाहीत. सिंह आपल्या समोर आहे ना, आपण सिंहाच्या समोर आहोत. देवाचं वचन सांगतं तू नाग आणि सिंह याला तुडवत चालशील. नाग, विंचू, साप, सिंह याला काय करत चालशील? चला बरं माझ्या बरोबर आपण कुठेतरी सिंहाच्या जवळ जाऊ. येईल का कुणी? जे येईल त्याने वर हात करा. येतंय का कुणी? कोणीच नाही. दावीद सिंहाच्या जवळ गेला, जवळ, एकदम जवळ गेला. लांबून दगड मारला नाही, लांबून खडा मारला नाही, लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ट्रायगर दाबला नाही. दावीद स्वतः सिंहाच्या जवळ गेला, कारण तो त्या मेंढराचा मेंढपाळ आहे. खरा मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी प्राण देतो. संकट येताना लपून बसत नाही. शाऊला कान खोलून ऐक. दावीद काय म्हणतो? शाऊला कान खोलून ऐक. माझ्या कळपातील जेव्हा मेंढरू घेऊन सिंह चालला, त्याच्या जवळ गेलो आणि त्याची दाढी धरली. खालचं तोंड खाली, वरचं वर केलं असं, आणि असा फाडला टाटारा आणि फेकून दिला. आणि माझं कोकरू जे अडकलं होतं ते काही इजा न होता मोकळं केलं. आज तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या बरोबर चालत असताना हिम्मत धरायची आहे. मग दाविदाने आपली क्वालिटी सांगितली. मी कोण आहे? दावीद म्हणतो मी तो आहे जो सिंहाला फाडणारा आहे. मी तो आहे जो अस्वलाला फाडून मारणारा आहे. मी तो आहे जो माझ्या मेंढरासाठी सिंहाबरोबर झगडणारा आहे. ही क्वालिटी प्रत्येक राजामध्ये असली पाहिजे. ही क्वालिटी प्रत्येक मेंढपाळात असली पाहिजे. ही क्वालिटी प्रत्येक कुटुंब प्रमुखात असली पाहिजे. ही क्वालिटी घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ऐकली पाहिजे. सगळ्यात हुशार देवाच्या लोकांनो मनुष्य प्राणी या भूतलावर आहे. आणि माणूस घाबरतो कोणला? जन्मलेल्या दिवसापासून मरेपर्यंत. माहिती आहे का तुम्हाला? 0 ते 25 वर्षापर्यंत आईला घाबरतो. माझा पोरगा बायबल ट्रेनिंगला पाठवला, 12वी पास झाला, निकाल आला. मला सांगितलं पप्पा माझा निकाल आला, मी पास झालो. ठीक आहे बाळा, काय अडचण नाही. निकाल लागल्यावर 4थ्या दिवशी त्याला म्हटलं आता तुला बायबल कॉलेजला जायचं आहे. ठीक आहे पप्पा, काही हरकत नाही. परवा त्याचा तिथले साक्षी देणारा एक व्हिडिओ त्याने टाकला. मला रडायला आलं. माझी बायको रडती. त्याने सांगितलं तिथे साक्ष देताना, त्याच्या बायबल सेमिनरीमध्ये, कॉन्व्हेंटचं आहे, चांगलं बायबल कॉलेज आहे, 6 महिन्याची 60,000 रुपये फी आहे.
लोणावळ्यामध्ये आहे तो 6 महिने. साक्ष देताना त्याने सांगितलं की माझा जन्म झाल्यापासून, जन्म होण्याच्या अगोदरपासून मला माझ्या आईवडिलांनी देवाच्या सेवेसाठी समर्पित केलेलं आहे. मला कॉन्व्हेंटला LKG पासून 12वीपर्यंत माझ्या पप्पांनी शिकवलं आणि माझ्यावर बिंबवलं प्रत्येक वेळेला की जोशवा तुला बायबल कॉलेज करायचं आहे आणि तुला पालखी सेवा करायची. मला आनंद वाटायचा चर्चमध्ये गाणे गाताना, ट्रिपल वाजवताना. पप्पाने सांगितलं की तुला आता DTHसाठी जायचं आहे. तेव्हा त्याने सांगितलं, मी आनंदी झालो म्हणे. मम्मीला म्हटलं मग मला कपडे धुवायला जमणार नाहीत, एक काम कर, मग पालखीनबाई सगळ्या आयासारख्याच, भाऊ तू कपडेच धुवू नको म्हणे. का रे, एक 25-30 ड्रेस घेऊन जा, रोज एक घालायचा आणि बॅगेत घडी घालून ठेवायचा. पप्पा आले का ते घेऊन येतील आणि दुसरे घेऊन देतील. तिला काय माहिती मी बाप माणूस आहे म्हणून. मी जाऊस तर म्हटलं मी 8 दिवसात येतो, टेन्शन घेऊ नको. आता मी त्याचा फोनही घेत नाही, कारण मला माहिती आहे त्याला शिकायचं आहे. तिथे ते बायबल कॉलेजमध्ये साक्ष देताना सांगत होता की माझे पप्पा मला सांगायचे तुला DTHला जायचं आहे, CTH करायचं आहे, DTH करायचं आहे, BTH करायचं आहे, MDO करायचं आहे, तुला बायबलमधल्या आणि जे कोर्सेस आहेत ते सगळे कंप्लीट करायचे आहेत, काही टेन्शन घ्यायचं नाही. तो मुलांबरोबर शेअर करताना सांगत होता का माझे पप्पा जेव्हा मला सांगायचे तेव्हा मला खूप आनंद झाला. मला असं वाटलं की DTH बायबल कॉलेज इज ओनली फन अँड फिअर, जॉयफुलनेस अँड जॉयफुल लाईफ, एन्जॉय लाईफ. माझ्या पप्पाने मला बायबल दिलं आणि जेव्हा लोणावळ्यात गेल्यावर त्यांनी मला वह्या घेऊन दिल्या तेव्हा मला समजलं. मी विचारलं पप्पा ह्या वह्या मला नोटबुक कशासाठी घेऊन देतात? त्यांनी सांगितलं की जोशवा तू आत बायबल कॉलेजमध्ये गेला का तुला कळेल. देवाच्या लोकांना देवाचं पवित्र वचन सांगतं देवाशी करार करणं सोपी गोष्ट आहे, पण करार पाळणं खूप अवघड आहे. ज्या दिवशी आम्ही त्याला बायबल कॉलेजला सोडलो त्या दिवशी आम्ही नवरा बायको 2 जण त्याला सोडून निघालो लोणावळ्यातून संध्याकाळी 8:30 पावणे 9 वाजता. तेव्हा आम्ही दोघंही रडायला लागलो. आई रडते, मुलाला कधीच सोडलं नाही, त्याला अचानक सोडलं बायबल कॉलेजला आणि मी यासाठी रडलो. आम्ही 2 जण लोणावळ्यातून येताना मध्ये रस्त्यावर थांबलो. ती माझ्या गळ्यात पडून रडायला लागली आणि रडता रडता मला सांगितलं आपला एकुलता एक मुलगा आहे, कधीच तो आपल्याशिवाय झोपला नाही, आज संध्याकाळी तो कसा झोपेल. रडायला लागली. मी तिला सांगितलं देवाचे आभार मान की आपण दोघा नवरा बायकोने केलेला करार, देवाशी केलेलं ॲग्रीमेंट आपल्या पोराने पाळलं आहे, पाळलं आहे. देवाच्या लोकांनो जगात काहीच नाही. मागच्या महिन्यामध्ये पुण्यामध्ये एका ठिकाणी मी थांबलो होतो. संध्याकाळी खूप विनंती केली मला, पलकसाहेब आमच्या घरी थांबा. दोघंही तरुण मुलं आहेत, त्यांचं लग्न मी लावलं आहे. संध्याकाळी मी त्यांच्या घरी थांबणार तेव्हा त्यांनी बाहेरून जेवण वगैरे मागितलं. घरी त्यांच्याकडे थांबलो. थांबल्याच्या नंतर मी बघितलं 10, 10:30, 11च्या दरम्यान मी झोपलो तेव्हा सिगरेटचा धुराचा वास यायला लागला. म्हटलं ठीक आहे हा तरुण पोरगा हा पित असेल. मी जाऊन बघतोय तर ही पोरगी जिचं लग्न मी लावलंय, लय धार्मिक म्हणून सांगितलंय, ती इमार सिगरेट पित होती. आणि दुसऱ्या बाजूला मी पाहिलं तर तो सिगरेट पित होता. एका बाजूला बायकोन एका बाजूला नवरा. मी म्हटलं देवा मी यांच्या दोघांचं लग्न जमवताना लय मोठं चूक केली. खूप धार्मिक देवाला भिवून वागणारे निर्व्यसनी सांगितलं ना, यांच्या आईबापाने मला मारावं. मी त्यांच्या आईबापाला फोन केला, म्हटलं अरे मी तुमच्या सुनबाईकडे आणि मुलाकडे मुक्कामाला होतो, ते दोघं मला वाईट वाटलं बस सिगरेट पितात. ते म्हटले काय हरकत नाही पलक साहेब, आम्ही नवरा बायको पितोत म्हणे. सांगावा कोणला? भांडण घेऊन जायचं कोणाकडे?
हे शौला तू लपून बसला, तुझी प्रजा लपून बसली. दावीद उठून तयार झाला आणि त्यांच्या गल्ल्याचा नाश आणि वध केला. आपली प्रार्थना आपलं कुटुंब वाचवू शकते. देवाच्या लोकांनो, आता जगासाठी प्रार्थना करत असतानाच आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. आपलं कुटुंब वाचेल आणि आपलं कुटुंब देवाच्या सण मार्गात चालेल. आज चर्चमधून जाताना तुम्हाला सगळ्यांना काम सांगतोय मी. आपण थोडे आहोत, पुढच्या रविवारी जागा पुरणार नाही एवढे लोक होतील. एकच काम करायचं, प्रत्येक बहिणीने, तुम्हाला सगळ्यांना मैत्रिणी आहेत ना, कोणला मैत्रिणी आहेत वर हात करा. हां, हिंदू मैत्रिणीला फोन करायचा नाही. शनिवारी संध्याकाळी आपल्याच ख्रिश्चन मैत्रिणीला फोन करायचा आणि सांगायचं मी चर्चला चालले, तू पण चल. तुम्ही तुमच्या मित्राला सांगायचं ख्रिश्चन मी उद्या चर्चला चाललोय, तू पण चल. तो म्हटला का मला गाडी नाही यायला, मी तुझ्यापर्यंत येतोय, मी तुझ्या घरापर्यंत येते, तुला घेऊन जातो. देवाच्या लोकांनो, एका माणसाला जरी आणलं तरी आपल्या चर्चमध्ये हे 3 मजले झालेत, आणखी 3 वाढावं लागतील. एकाला सांगायचंय, एका व्यक्तीला आणायचंय. देवाच्या लोकांनो, प्रभूच्या राज्य वाढवण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की प्रभूने आपल्याला संधी दिलेली आहे. राजा तुझं अंतकरण खचू देऊ नको, लोकांचं अंतकरण खचू देऊ नको. मग प्रभू येशू ख्रिस्तानं शिष्यास दाखला सांगितला, तो असा की तुमचे अंतकरण खचू नये, म्हणून त्याने शिष्यास एक दाखला सांगितला. कशासाठी दाखला सांगितला? अंतकरण खचू नये. आपलं अंतकरण खचू देऊ नका. आजपर्यंत कधीच असा अवकाळ्या पाऊस आला नाही. 8 दिवस झालेत पाऊस चालू आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालंय. बाजरी संपली, टरबूजवाड्या सगळ्या सडल्यात. काकडी नाही, टरबूजवाडी नाही, कोथिंबीर नाही, टोमॅटो नाही, काही फळभाज्या नाहीत, झाडाचे फळं राहिले नाहीत, आंबे कैऱ्या पडून गेल्यात. शेतकरी बिचारे तोंड बडवत आहेत. देवाचं वचन सांगतं, तुझा देव परमेश्वर याची वाणी लक्षपूर्वक ऐकशील तर तुझा देव परमेश्वर तुझ्या देशावर, तुझ्या शेतावर, तुझ्या नगरावर अवकाळी पाऊस येऊ देणार नाही. प्रार्थना कमी आहे म्हणून ही सुरुवात आहे. शैतान का मोकाट सुटला? प्रार्थना कमी आहेत. उपवासाने प्रार्थना करा, रोज आणि रोज देवाला सांगा, प्रभूजी लोकांचं तारण होऊ दे, प्रभूजी लोकांपर्यंत आम्हाला पोहोचव, लोकांना या नाशातून बाहेर काढ, कारण तू आमचा देव आहेस. एक साक्ष मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर संदेशाची आपण समाप्ती करूया. ज्या व्यक्तीवर अतोनात प्रेम होतं, सेवक आहेत, एक आत्म्याने भरलेले सेवक आहेत, रात्रंदिवस देवाजवळ प्रार्थना करतात. त्यांच्या प्रार्थनेमध्ये मेलेले मुर्दे जिवंत झालेले आहेत. त्यांनी केलेल्या प्रार्थनेमध्ये आंधळे पाहतात, पांगळे चालतात, मुके बोलतात, बहिरे ऐकतात, लंगडे काठ्यात टाकून पळतात. एक दिवस शैतान खूप धूर्त आहे देवाच्या लोकांनो. शैतान विश्वासणाऱ्या कुटुंबाच्या मागे लागतो, अविश्वासाच्या मागे लागत नाही. शैतान विरोध कोणाला करतो? जे विश्वासणारे आहेत त्यांना. तुम्हाला सुरुवात झाली विरोधकाची, समजून घ्या तुमची प्रार्थना देवाने ऐकली आहे. तुमची धार्मिकता प्रभूने पाहिली आहे. ते सेवक प्रार्थनेसाठी जात आहे. लाखो लोक त्यांच्या मीटिंगसाठी येत आहेत. एक दिवस सुवार्तेसाठी ते गेलेले आहेत. लाखो लोकांचं तारण होत आहे. प्रत्येक मिनिटाला लोक पश्चाताप करत आहेत, आजारी बरे होत आहेत, चमत्कार होत आहेत. ते आनंदाने आत्म्याने भरून देवाची सेवा करत आहेत. एका बाजूला ते देवाचं काम करत आहेत. लाखो लोक तारण साधून घेत आहेत.
आणि दुसऱ्या बाजूला शैतानाने त्या कुटुंबावर घाला घातलेला आहे. तरुण मुलगी त्यांची, रस्त्याने दोघं बहीण भाऊ जात असताना गाडीचा ॲक्सिडेंट झाला. रक्तभांबाळ अवस्थेमध्ये मुलगी आहे, तरुण आहे, जीवापाड प्रेम त्या मुलीवर आहे. बाप सुवार्थ सांगत आहे, आई लोकांसाठी रडून प्रार्थना करत आहे आणि स्वतःची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे. तरुण भाऊ त्या बहिणीच्या जवळ रडत उभा आहे. लोकांना हात जोडून विनंती करतो, भावांनो मला मदत करा, माझ्या बहिणीला दवाखान्यापर्यंत घेऊन चला. रडत आहे, माझे डॅडी माझ्या बरोबर नाहीत, माझी आई माझ्या बरोबर नाही, मी दोघंच बहीण भाऊ आहोत. ॲम्ब्युलन्सला कोणीतरी बोलवा, कुठल्या तरी गाडीला फोन करा, कोणाला तरी बोलवा, आम्हाला दवाखान्यापर्यंत पोहोचवा, आमच्याजवळ पैसा नाही. आमचे आईबाप सुवार्थ सांगण्यासाठी गेलेले आहेत, माझ्या खिशात पैसे नाहीत, माझी बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे. लोक बघतायत, लोकांकडे वेळ नाही. रक्तात पडलेली तरुण मुलगी बघून पुढे जात आहेत. तो ओरडतो, प्रत्येकाला हात जोडून विनंती करतो, मला मदत करा, दवाखान्यापर्यंत पोहोचवा. देवाच्या लोकांनो, शेवटी तोच आपल्या बहिणीला उचलतो. बापाला फोन करावं तर बाप देवाची सुवार्ता सांगत आहे, आईला फोन करावं तर आई सुवार्ता सांगत आहे. सांगावं तर कोणाला सांगावं. प्रभूजवळ रडत आहे, लोकांना विनंती करत आहे. बहिणीला असं हातावर घेऊन दवाखान्यात गेला, स्ट्रेचरवर ठेवलं. डॉक्टरने विचारलं पैसे भरण्यासाठी आहेत का? तो म्हटला माझ्याकडे पैसे नाहीत, मी कॉलेज करतो, माझी बहीण कॉलेज करत आहे, माझे आई वडील आमच्या जवळ नाहीत. हे सगळं बोलत असताना तो रडतो, माझा बाप आल्यावर तुम्हाला लागल तेवढे पैसे देईल, तोपर्यंत माझ्या बहिणीला वाचवा, ची ट्रीटमेंट सुरू करा. विनंती करत असताना एक सिस्टर समोरून बघते, कोण तरुण रडतोय. ती सिस्टर धावत पळत हातातला स्ट्रेट टाकून त्या लेकराच्या जवळ येते, त्याच्या गळ्यात पडते. जी मुलगी रक्ताच्या थारोळ्यात आहे तिच्याकडे पाहते, तिच्या गळ्यात पडते आणि डॉक्टरला सांगते, डॉक्टर साहेब टपकन हिला ॲडमिट करा. तुम्हाला माहिती आहे का ही कोण आहे? तुम्हाला माहिती आहे का तुमच्या समोर हात जोडून पाया पडणारा तरुण कोण आहे? डॉक्टर म्हटले, मला नाही माहिती. तुम्हाला माहिती आहे का, जग फेमस डॉक्टर DJ दिनाकरांचा हा मुलगा पॉल आहे आणि रक्तात पडलेली त्याची मुलगी आहे. डॉक्टरच्या पायाखालची जमीन सरकली, ट्रीटमेंट सुरू केली. देवाच्या लोकांनो, बापाने आईने जेव्हा प्रार्थनेतून खाली उतरले तेव्हा हॉस्पिटलमधून त्यांना फोन गेला. लाखो लोकांचं तारण झालंय, पांगळे उड्या मारून चालत आहेत, मुके बोलत आहेत. देवाच्या लोकांनो, व्हीलचेअर फेकून दिलेले आहेत. खाली उतरल्याबरोबर त्यांना फोन आला आणि सांगितलं की तुमच्यासाठी फोन आहे. त्यांना पहिलीच बातमी दिली की ज्या लेकरावर तुमचं प्रेम आहे, तुमची मुलगी ॲक्सिडेंटमध्ये मरण पावली आहे. ही सुवार्थ आहे देवाच्या लोकांनो, ही सुवार्थ आहे. एसीत बसून 6-6 महिने मेंढराला न भेटणाऱ्या कवडी मोल करण्यापेक्षा ही सुवार्ता करणं गरजेचं आहे. संत पौल म्हणतो, मला तर जगणे ही ख्रिस्त आहे आणि मरणे मोठा लाभ आहे. सुवार्तेसाठी बाहेर निघताना मला एका पालकाने विचारलं, पालक साहेब तुम्ही एवढ्या त्रासात सेवा करता, 50 वर्ष वय तुमचं आहे, 500, 600 किलोमीटर तुम्ही गाडी चालवता, ऊन वारा पाऊस बघत नाही. तुमचा मुलगा कॉन्व्हेंटला तुम्ही शिकवला, 5.5 पावणे 6 फूट उंचीचा आहे, 75-80 किलो वजन आहे, पर्सनॅलिटी चांगली आहे, इंग्लिश वेल एज्युकेटेड आहे, तुमचे सगळ्या लोकांबरोबर संबंध आहेत. एक काम का करत नाही पालक साहेब? एकदम माझ्याजवळ येऊन विनंती करून सांगितलं, तुमचा वडील या नात्याने मी तुम्हाला सांगतो. म्हटलं सांगा, काय हरकत नाही. एक काम करा पालक साहेब, तुम्हाला मी वडेपाव खाताना पाहिलं,
तुम्हाला मी एस टी स्टँडला झोपताना पाहिलं. तुम्हाला वयाच्या 15 वर्षापासून 50 वर्षापर्यंत पाहतो. खूप दुःखात संकटात तुम्ही सेवा करता. माझी इच्छा एक आहे, तुमच्या ओळखी खूप आहेत. एक काम करा, तुमच्या मुलाला इंजिनियर करा, डॉक्टर करा. तो जेवढे पैसे कमविल त्याचा 10वा भाग देवाच्या सेवकांना द्या, देवाच्या सेवेला द्या. पण मात्र त्या लेकरावर लादू नका पालखी सेवा करण्याचं. कारण तुम्ही एवढं दुःख भोगलं, त्याला का दुःख भोगायचं. मी लेकराला जवळ बोलावलं आणि सांगितलं, जोशवा बेटा, अंकल काय म्हणतात ऐकलं का. माझ्या पोराने माझ्या जवळ हात धरून त्या अंकलच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, अंकल तुम्हाला माहिती आहे का, आम्ही सगळेजण जिवंत का आहोत. कारण माझा बाप लोक मरू नये यासाठी प्रार्थना करतोय. ते रस्त्यावर झोपलेत आम्हाला ठाऊक आहे, पण माझ्या बापाने देवाशी केलेला करार मला मोडायचा नाही. मला बायबल ट्रेनिंगला पाठवून द्या. देवाच्या लोकांना देवाचं पवित्र वचन सांगतं, सेवकाचं काम अतिशय कठीण काम आहे. आपल्या मंडळीमधले 2 तरुण आज सेवेसाठी बाहेर निघालेले आहेत. जोसेफ आहे, मॉरिस आहे, मोतीलाल दादा, पेत्रस अण्णा, हे सर्व तरुण मंडळी, सर्व वडील मंडळी देवाच्या लोकांना देवाची सेवा करणं अतिशय कठीण आहे. आत्म्याने आणि खरेपणाने करणं कठीण आहे. पण मात्र फक्त पाळत साहेब म्हणून घेणं खूप सोपं आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं, दावीद म्हणतो, मी माझ्या कोकराला सिंहाच्या चाळेतून बाहेर काढलाय, सिंहाच्या तोंडातून मी बाहेर काढलाय. माझ्या मेंढरासाठी मी माझा प्राण देण्यास तयार झालो आहे. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी आपला प्राण देतो. प्रभू येशू तुमचा मेंढपाळ आहे. पैशाची कमी आहे घरामध्ये देवाच्या लोकांनो. का कमी आहे? कारण आपण देवाचं ते देवाला देत नाही. शांतीची कमी आहे कारण शांतीच्या राजकुमाराला आपल्या घरात स्थान नाही. आरोग्याची कमी आहे, घरामध्ये गोळ्याचे डबे आहेत. चमक निघल्यावर ह्या घ्या, ॲसिडिटी झाल्यावर ते घ्या, डोकं दुखल्यावर ते घ्या, पाठ दुखल्यावर ते घ्या, हे आल्यावर ते घ्या. देवाच्या लोकांनो, माझा येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याने मला आरोग्य प्राप्त झालं हे वचन रोज हृदयात ठेवा. हार्ट अटॅक येणार नाही. रोज गुडघे टेका आणि येशूजवळ रडून प्रार्थना करा, पायाचा त्रास होणार नाही. रोज देवाच्या लोकांनो देवासमोर उपडे पडून त्याला दंडवत घाला आणि त्याला म्हणा, मजवर दया कर. देवाच्या लोकांनो, शरीरातला कोणताच अवयव निष्कामे होणार नाही. आपला देव हा देव आहे. देवाच्या लोकांनो, योबाच्या जीवनामध्ये योबाचे मेंढर हाकलून नेले, योबाचे उंट हाकलून नेले, योबाच्या बैलजोड्या हाकलून नेल्या, योबाचे गाढवं हाकलून नेले, योबाचे 10च्या 10 लेकरं घर दबून मरण पावले. आजपर्यंत पालक साहेब लक्षात ठेवा, एक गुज सांगतो तुम्हाला योबाच्या जीवनातलं. योब देवाला भिवून वागणार आहे. कधी विचार केला का योबाचे लेकरं का मेलेत? दोन्ही तरुण पालक साहेब लक्षात ठेवा, मी सांगतो तुम्हाला. सांगा मंडळीत कोणतरी, योबाचे लेकरं का मेलेत? का मेले योबाचे लेकरं? वाचा बरं योबाचा पहिला अध्याय पटकन. जोसेफ पलक सर्वबद्दल टाळ्या वाजून देवाचा गौरव करतो. त्याने सांगितले ते मेजवानी करत होते. आणखी वेगळं उत्तर मला अपेक्षित आहे. बघा पटकन. हां, काढा योबाचा पहिला अध्याय. 3 नंबरचं किंवा 4 नंबरचं वचन असेल. बघा बरं पटकन. मिळालं. योब शोधायला एवढा उशीर लागतो आणि खुशाल सांगता का योबासारखं आमच्या घरात चाललंय. योब हां हो बरोबर.
बरोबर. त्याचे पुत्र पाळी पाळीने एकमेकाच्या घरी भोजन समारंभ करीत व त्यावेळी आपल्या तिन्ही बहिणी पंक्तीस बोलली. हे भोजन समारंभ आटोपल्यावर योग त्यांना बोलवून आणून त्यांची शुद्धी करीत. योब प्रत्येक दिवशी, आणि ते तसंच ठेवा, पुढे वाचायचे, रोज त्यांचं शुद्धीकरण करायचा, त्यांच्या संख्येत का अर्पण करायचा. पुढे तो प्राप्तकाळी उठून त्या सर्वांचा संख्येइतक्या बळीचे हवन करीत. हा कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अहल केला असेल, असा योगाचा नित्यक्रम होता. असा नित्यक्रम आहे. हा पुढचे एकच नंबर मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. 13 नंबरचे वचन. एके दिवशी असे झाले की योगाचे कन्या व पुत्र आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी. कोणत्या बंधूच्या घरी? ज्येष्ठ म्हणजे कोण? सगळ्यात थोरला. पहा बरं का आता. हा घरी भोजन करीत व द्राक्षरस पीत असता हा एका जासूसाने यहोवाकडे येऊन बस. काय करत होते? भोजन करत होते. व काय करत होते? मग कोणाच्या गुणाने मेलेत? योबाच्या परीक्षेने मेले का? मुलं मेले कोणामुळे? आणि त्यांच्यातला शहाणा हा थोरला भाऊ, तोय त्यांच्या बरोबर. 10 लेकरं मुलीसह बहिणीसह द्राक्षरस पीत बसले होते. शैतानाला माहिती आहे थोडंसं खमीर गोळ्याला फुगवून टाकतं, थोडीशी ठिणगी शेताला आग लावून टाकते. शैतानाच्या हातात कोलीत मिळालं, ते कोलीत घेतलं आणि देवाच्या दिशेने गेला आणि देवाला सांगितलं, देवा बघ, योबाचे लेकरं म्हणतो ना, योबाचे लेकरं म्हणतो ना, काय करतात बघ, द्राक्षरस पितात. आता मी त्यांना माझा दणका दाखवतो. घर पाडलं, मारून टाकले. जो जीवात्मा पाप करेल देवाच्या लोकांनो, तो खास मरेल, देवाचं वचन सांगतं. गाढवं हाकलून नेले, उंट हाकलून नेले, बैलजोड्या हाकलून नेल्या, पण मात्र 2 गोष्टी अशा आहेत की ज्या कायमस्वरूपी त्याचा नाश झाला. एक आहे 10 लेकरं घर दबून मेले, आणि दुसरी गोष्ट आहे त्याचे 7,000 मेंढरं काय झाले? 7,000 मेंढराचं काय झालं? स्वर्गातून अग्नी आला, आकाशातून, आणि त्या मेंढराला भस्म करून टाकला. बरोबर? बरोबर ताई? मिळालं तुला? हा पालकीनबाई वाचा. तो हे सांगत आहे इतक्यात दुसऱ्या एकाने येऊन त्याला सांगितले, दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला, त्याने मेंढर व गडी जाळून भस्म केले. जे लुटून नेले देवाच्या लोकांना ते डबल परत आले, पण जे अग्नीने नाश पावला ते कोण देईल? ज्यांचा अग्नीने नाश झाला ते कोण देईल? आज आपल्या जीवनामध्ये पैसा नाही, देणारा देव आपला आहे. धन नाही, देणारा देव आपला आहे. सगळीकडे दुष्काळ आहे. मी माझ्या भेंड्याच्या मंडळीमध्ये उपदेश करतो गेल्या 6 महिन्यापासून. अभिषेक स्वीकारणं, देवाचं सामर्थ्य स्वीकारणं आणि देवाजवळ विश्वासाने राहणं. लहान बाळ आहे 3 वर्षाचं, 3-3.5 वर्षाचं,
खेळता खेळता पोट दुखतं म्हणून दवाखान्यात घेऊन गेले. बालरोग तज्ज्ञाकडे गेले. बालरोग तज्ज्ञाने बघितलं, पोटावर इलाज केला. एक दिवस ॲडमिट ठेवला ICU वॉर्डमध्ये. दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी केली. त्याला सोनोग्राफीमध्ये संपूर्ण पोटात रक्त साकाळलेलं दिसलं. त्याने सांगितलं लेकराच्या पोटातला ॲपेंडिक्स फुटला आहे, पटकन घेऊन हिला नगरला दवाखान्यामध्ये जा. ॲम्ब्युलन्स तयार होती हॉस्पिटलच्या समोर. ॲम्ब्युलन्समध्ये त्या लेकराला टाकलं. मुलीच्या आईने, मुलीच्या चुलतीने रडून रडून मला फोन केला. रात्रीची वेळ होती, माझ्याबरोबर फोनवर बोलत होते. देवाच्या लोकांना बोलताना ती रडून रडून म्हटली, आई बाबांना फोन द्या. माझ्याकडे तिने फोन दिला. मी म्हटलो कोण आहे एवढ्या रात्री? तिने सांगितलं की अस्मिता बोलती. मी म्हटलं अस्मिता एवढ्या रात्री? बोल बाळा. बाबा प्रार्थना करा. जोरजोरात रडत आहे, जोरजोरात आक्रोश करत आहे, ॲम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज येत आहे. काय झालं? जे नात तुमची आहे तिच्यासाठी तुम्ही प्रार्थना करता, जे लेकरू चर्चमध्ये आनंदी आनंद गाणं टाळ्या वाजून म्हणते, जे लेकरू वेदीवर तुमच्या समोर नाचतं म्हणे येऊन, त्या लेकराच्या पोटातला ॲपेंडिक्स फुटला आहे. मी नगरला घेऊन चालले. डॉक्टरने सांगितलं लेकरू जगणार नाही. बाबा प्रार्थना करा. खूप प्रार्थनेने हे लेकरू मला झालं आहे. खूप प्रार्थनेने मला हे लेकरू झालं आहे. बाबा प्रार्थना करा. झोप उडाली. प्रार्थना केली आणि तिला सांगितलं जा. तिचा ॲपेंडिक्स फुटला नाही, तिचा ॲपेंडिक्स क्लिअर आहे. तिच्या पोटातला प्रत्येक अवयव परफेक्ट आहे. जा त्या डॉक्टरला सांग माझ्या बाबाने सांगितलंय की माझ्या लेकराला जखम झाली नाही. ICU वॉर्डमध्ये गेली. डॉक्टरांच्या समोर, बालरोग तज्ज्ञाच्या समोर उभा राहिली. रिपोर्ट डॉक्टरने दिले आणि डॉक्टरला सांगितलं की माझ्या बाबाने सांगितलंय माझ्या लेकराला काहीच झालं नाही. त्याने तिच्याकडे पाहिलं, सांगितलं रडू नका, तुम्ही आई आहात. ठीक आहे, तुझ्या बापाने सांगितलं काही झालं नाही. मी सोनोग्राफी करतो. सोनोग्राफी केली. एकदा केली, दोनदा केली, कलर केला, सर्व प्रिंट बाहेर काढल्या. सर्व प्रिंट बाहेर काढल्याच्या नंतर डॉक्टरच्या लक्षात आलं, सर्जनच्या लक्षात आलं की ॲपेंडिक्सला धक्का लागला नाही, फक्त फूड पॉयझन झाल्यामुळं ब्लड पोटात एकत्र झालं आहे. ती मुलगी रडून डॉक्टरला सांगते ICU वॉर्डमध्ये नगरमध्ये रात्री 2 वाजता, माझा बाबा म्हटला की माझ्या मुलाला जखम नाही, कारण तो माझ्या जिवंत देवाचा सेवक आहे. देवाच्या लोकांना डिग्री नाही, पण प्रभूचा अभिषेक गरजेचा आहे. ज्ञानासाठी पुस्तकं नाही, पवित्र शास्त्र वाचा. आज परवा मी एका मुलीला आवर्जून फोन केला. मी तिचा नंबर घेतला यूट्यूबवरून, फोन केला. 12वीचे निकाल लागले सगळ्या लेकरांचे. अतिशय 35 वर्षानंतर एवढी अवघड परीक्षा 12वीची झाली मागच्या या चालू वर्षी. एका मुलीचा मी फोन नंबर घेतला, तिला फोन केला. तिला म्हटलं बाळा खूप हुशार आहेस, देवबाप तुझं कल्याण करो. 2 मिनिटाची मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. ती मुलगी म्हटली प्रार्थना काय आहे? काय नाही बाळा, डोळे झाक. मी आमेन म्हटलं. डोळे उघड करा म्हणे, काही हरकत नाही. प्रार्थना केली, आमेन म्हटलो. तिचा आवाज वाढलेला होता. त्या मुलीला मार्क किती पडले? 100% 100%. 100% 100%. काहीच माहिती नाही. कोण आहे माहिती नाही, कुठून आहे माहिती नाही, कसे आहेत माहिती नाही. प्रार्थना करा. प्रार्थना कार्य करण्यास फार शक्तिमान आहे. आपल्या घरात दुःख आहे, रडू नका. चिंता आहे, रडू नका. आजार आहे, रडू नका. प्रार्थना करा. प्रभू तुमचं जीवन बदली करेल. माझ्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी, विशेष जो मुलगा बायबल कॉलेजला पाठवला त्याच्यासाठी देवाजवळ नित्य प्रार्थनेत आठवण ठेवा. माझं चुकलं असलं दयेने कृपेने मला क्षमा करा. हक्काने, मी एकदम हक्काने, अधिकाराने मी जोसफ, मोतीलाल दादा, त्यानंतर मॉरिस दादा, पेत्रसांना यांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण मी आज येणार आहे हे त्यांना परवानगी विचारलं नाही. मी येऊ काय हे नाही विचारलं मी त्यांना. माझा अधिकार आहे आणि या लेकराने तेच प्रेम माझ्यावर दाखवलं. मी हक्काने म्हटलं मोतीलाल दादाला रविवारी मला चर्चमध्ये यायचं आहे. मॉरिसला सांगितलं मी रविवारी येतोय.
हे लेकराने कुठलाच उशीर केला नाही. त्यांनी सांगितलं, पालक साहेब तुम्ही या, जे प्रेम करता असंच प्रेम करत राहा. प्रभू तुमची उत्तरोत्तर वाढ करो. दयेचे कृपेने जर माझ्याकडून काही चुकलं असलं मला क्षमा करा, आणि जर आपली चूक आपल्याला कळली असेल तर पश्चाताप करा, कारण वेळ पूर्ण झाला आहे. देव आपणा सर्वांना आशीर्वादित करो. त्याच्या नावास मान महिमा आदर युगानुयुग सदा सर्व काळ असो. इथून पुढचा सर्व वेळ मी मंडळीच्या खजिनदाराकडे देत आहे. धन्यवाद.